फायनल मुकाबला आपल्याला भेटीला येतोय अर्थातच 32रा क्रिकेट असोसिएशन अंतर्गत स्वराज्य 11 मानेवाडी वाकुडे बुद्रुक आयोजित वाकेशर चषक 2026 पहिला सेमीफायनल मुकाबला 2 षटकांचा आहे आणि पॉवर प्ले या ठिकाणी नाहीये. दोन्ही संघ मातब्बर आहेत. एका बाजूला जर पाहिलं तर वाई तालुक्यातील एक मातब्बर संघ, एका बाजूला जर पाहिलं तर बोरगाव टीम आणि दुसऱ्या बाजूला वाकेशर स्पोर्ट्स वाकुडे बुद्रुक. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जाऊया मॅचच्या दिशेने. अप्रतिम मॅच. तोपर्यंत जर पाहिलं तर आलेल्या सर्व खेळाडूंचं, मान्यवरांचं आणि सर्व क्रीडा रसिकांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो. गोलाचे ट्रॅक वरती पाहायला मिळते ओम उगवदा सितारा, यंगस्टर खेळाडू, लेदर क्रिकेटचा भला मोठा अनुभव असलेला हा खेळाडू. आज जर पाहिलं तर या खेळाडूवरती नक्कीच संपूर्ण वाकुडेकरांच्या नजरा आहेत. समोर जर पाहिलं तर स्ट्राईकला येतो जयराज, नॉन स्ट्राईकिंगला आहेत अर्थातच अमित वाडकर सर, महाराष्ट्र पोलीस. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मॅच सुरू व्हायच्या अगोदर एक महत्त्वपूर्ण सूचना, पंचाचा निर्णय फायनल कॉल. पहिला बॉल अप्रतिम बॉल पाहायला मिळाला. वेग 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 भन्नाट वेग. यस, मॅन ऑफ द मॅचचा या ठिकाणी पुरस्कार दिला जातोय. अभिनंदन. ओम वरती नक्कीच संपूर्ण वाकुर्डेकरांच्या नजरा आपल्याला भिडलेल्या पाहायला मिळतात आणि या खेळाडूने नक्कीच इम्प्रेस केलेलं पाहायला मिळते. राऊंड विकेट, पंजांच्या उजव्या बाजूने मारा करतोय. अप्रतिम बॉल अलॉंग दी कार्पेट. दोन क्षेत्ररक्षक आहेत, त्यांना भेदून चेंडू निघून जात आहे. जसा सुईमधून धागा विणावाना त्या पद्धतीचा क्रिकेटमधील अप्रतिम कव्हरचा फटका. एक्स्ट्रा कव्हरला भेदत चिरत निघून जातोय. सीमारेषेच्या बाहेर आलाय चौकार. अप्रतिम स्ट्रोक ऍक्शन रिप्ले मध्ये नक्कीच आपण पाहू शकतो. ओव्हर पिच बॉल होता, थोडासा आउटसाइड ऑफ स्टंप, थोडासा रूम मिळाला. तर नंतर जर पाहिलं तर गॅप होता, गॅप भेदून अप्रतिम स्ट्रोक सजवला. एक्स्ट्रा वेळ खर्च करू नका दीपक, एक्स्ट्रा वेळ अजिबात खर्च करायचा नाही. एक्स्ट्रा वेळ अजिबात खर्च करू नका. या ठिकाणी हा तुम्हाला आपण शेवटचा पुकार देतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती ओम पाहायला मध्ये. समोर जर पाहिलं तर जयराज, राऊंड विकेट. यावेळी देखील समोरच्या दिशेने अलॉंग दी कार्पेट स्ट्रेट ड्रायचा फटका. काय बॅटिंग पाहायला मिळते जयराजाची. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळते. लगातारचे 2 चौकार अप्रतिम ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. अतिशय सुंदर स्ट्रोक सजवलेला पाहायला मिळाला जयराजाच्या माध्यमातून. ओव्हर पिच बॉलच्या पिचिंग पर्यंत पोहोचला. तदनंतर बंदुकीतून गोळी सुटते ना, त्या पद्धतीचा हा स्ट्रोक पाहायला मिळाला. अप्रतिम बॅटिंग जयराज, इम्प्रेस केले काल देखील. अप्रतिम बॅटिंग. स्वराज्य, मानेवाडी वाकुर्डे आणि मानेवाडी दुसरा सेमीफायनल. यावेळी जर पाहिलं तर हा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. लेग स्टिकच्या बाहेरचा चेंडू. पंच अजय माने सरांचा व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या सेमीफायनल मुकाबल्याचा टॉस या ठिकाणी मान्य श्री सूरज जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते होणार आहे. इनिंग ब्रेक मध्ये नक्कीच टॉस होईल. 2 कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. यावेळी देखील जर पाहिलं तर लेग स्टिक त्यांनी धरलेले पाहायला मिळते. यावेळी देखील व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळते. थोडासा लाईन भटकलेला आहे. यंगस्टर खेळाडू आहे, रायझिंग स्टार खेळाडू आहे, उगवदा सितारा आहे. अशा जर पाहिलं तर हाय व्होल्टेज मुकाबल्यामध्ये घडण्यासाठी आणि तयार होण्यासाठी एक हक्काचं व्यासपीठ या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं बबलू पाटील यांनी. आणि याच व्यासपीठावरती आपल्या 32रा तालुक्यातील तारे सितारे घडत असताना पाहायला मिळते. कोहिनूर हिरे घडत आहेत. यावेळी अप्रतिम उचललाय फेकून दिलाय सीमा रेषेच्या बाहेर. लेदर क्रिकेटची आठवण करून देणारा बॅटर जयराज याच्या बॅटीतून आलाय षटकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 16. अप्रतिम स्ट्रोक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. काय स्ट्रोक सजवला. स्टँड अँड डिलिव्हर. जयराज जर पाहिलं तर एक प्रोफेशनल खेळाडू आहे.
आणि तेच क्रिकेट या ठिकाणी दाखवत असताना पाहायला मिळतं. एक फॉर्मॅटमध्ये अशी टीम तयार करतात, अतिशय सुंदर गोष्ट आहे. वाई तालुक्यातील एक अप्रतिम टीम बोरगाव टीम, कालच्या सेशनमध्ये देखील अप्रतिम त्यांचं प्रदर्शन पाहायला मिळालं. या वेग पाहायला मिळाला, भन्नाट वेग, आउटसाइड ऑफ स्टंप टप्पा, तदनंतर अतिरिक्त वेग जनरेट करत चेंडू निघून जातोय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. कोणती धाव या चेंडूवरती ऍड झालेली नाहीये. सुंदर गोलंदाजी, हरकत नाही. अतिशय सुंदर खेळाडू तयार होतोय. ओमकार माने सारखा खेळाडू वाकुडे गावामध्ये तयार होतोय. हाच खेळाडू येणाऱ्या काळामध्ये आपल्या गावाचे नाव रोशन करणार. यावेळी जर पाहिलं तर अप्रतिम स्ट्रोक सजवलेला पाहायला मिळाला. पाठीमागे क्षेत्ररक्षक तैनात आहे. या चेंडूवरती एकच सिंगल आलेले. क्षेत्ररक्षण पहा, अप्रतिम क्षेत्ररक्षण सूरज असं पाहायला मिळालं. दरम्यान पहिल्या षटकाची समाप्ती झाली. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17. स्ट्राइक आय थिंक जयराज स्वतःकडे ठेवेल. जयराज आणि अमित वाडकर यांची जोडी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. अमित वाडकर सर जर पाहिलं तर अमितराज चव्हाण यांचे जवळची मित्र आहेत. अनेक वर्ष ओपन क्रिकेट देखील त्यांनी खेळलेलं आहे. जयराज आणि अमित वाडकर सरांनी आज जर पाहिलं तर मुंबई पोलीसमध्ये ते दाखल आहेत. अतिशय चांगली सेवा देखील ते बजावत असताना पाहायला मिळतात. आणि त्यांनी या आपल्या असोसिएशनमध्ये त्यांची टीम जर पाहिलं तर ते सुद्धा त्यांची टीम घेऊन आले. त्यांचं आम्ही सरस स्वागत करतो. आणि ती टीम जर पाहिले ना सेमीफायनलमध्ये धडक मारलेली आहे. सुंदर प्रदर्शन. दुसरं षटक घेऊन वाकुडे एक्सप्रेस, वाकुड्याचा मलिंगा विनोद माने. पहिला बॉल लोअर फुल टॉस पाठीमागे ओम आहे. एकच धाव या चेंडूवरती ऍड होईल. अप्रतिम. यस, हा चेंडू त्याचा प्रॉपर चेंडू आहे. लोअर फुल टॉस चेंडू जास्त वरती येत नाही. जास्तीत जास्त ब्लॉकल पद्धतीचे चेंडू वायडी शॉर्कर पायावरती चेंडू रिलीज करतो. म्हणजे खोलवर टप्प्याचे जेव्हा आपण स्लॉकच्या षटकामध्ये चेंडू रिलीज करतो ना, तेव्हा अशा चेंडूवरती जर पाहिलं ना तर जास्त धावा येत नाहीत. परंतु यावेळी ओव्हर पिच बॉल आणि यस, आमच्या समालोचन कक्षाला मानवंदना देणारा येतोय षटकार. दुसऱ्या सेमीफायनलचा टॉस होतोय. स्विंग दी टॉस जिंकलाय यस मानेवाडी, आपल्या डोंगरातील मानेवाडी. आणि निर्णय घेतलाय पप्पू गोलंदाजी. थँक्यू. लेंथ बॉल आपण नक्कीच टाकू शकत नाही, कारण जेव्हा आपण मर्यादित षटकांचं क्रिकेट खेळतो अशा स्टेजला तुम्ही लेंथ बॉल टाकता म्हणजे त्या बॉलवरती मोठे स्ट्रोक 100% येणार. आणि अशा वेळेला नक्कीच हा स्ट्रोक आलेला पाहायला मिळाला. यावेळी अप्रतिम चेंडू थोडासा पुढे लाईन आपल्याला पाहायला मिळाली. आणि या चेंडूवरती एक धाव नक्कीच ऍड झालेली आहे. धावसंख्या जाऊन पोचली 25. यावेळी देखील लेंथ बॉल आपल्याला पाहायला मिळाला विनोद्याचा. तुम्ही अशा स्टेजला लेंथ बॉल नक्कीच टाकू शकत नाही, कारण त्याचा जर पाहिलं तर टप्पा म्हणजे सबमरीन बॉल चेंडू पडल्यानंतर अधिक उसळी घेत नाहीत. आणि तुम्ही लेंथ बॉल टाकता म्हणजे तुम्ही स्लॉटमध्ये टाकता. आणि स्लॉटमध्ये आल्यानंतर त्याला कसं पार्किंग प्लॉटमध्ये पाठवायचं ना, अमित वाडकर सरांना माहिती आहे. या षटकामध्ये 2 षटकार ठोकलेले पाहायला मिळाले अमित वाडकर सरांच्या माध्यमातून. क्लीन बोल्ट यष्टा उद्ध्वस्त, फर्निचर केलंय बरखास्त. ओ युटी आउट, जाशास तसं उत्तर. एक तेरी तो एक मेरी. मैदानामध्ये यावेळी जर पाहिलं ना तर विनोद माने, वाकुड्याचा मलिंग, वाकुड एक्सप्रेसने त्याचा वेग दाखवलेला पाहायला मिळाला. आणि या चेंडूचा टप्पा जर पाहिलं ना, टप्पा थोडासा पुढे होता, म्हणजे हीच त्याची प्रॉपर लाईन आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये येतोय दशरथ वाडकर, अमित वाडकर सरांचा तो बंधू आहे. आणि दशरथ वाडकर येण्यात नंबर 3 वरती आलेला आपल्याला पाहायला मिळते. अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना विनोद मैदानामध्ये पाहायला मिळाला. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जाऊन पोचलेली आतापर्यंत 31. हरकत नाही, ही धावसंख्या देखील चेज करण्याची क्षमता वाकेश्वर स्पोर्ट्स वाकोडे बुद्रुक संघ नक्कीच बाळगतो. या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन निघालाय. यावेळी देखील फुल टोल वसूल केले आपल्याला पाहायला मिळाला. 1 बाउन्स चेंडू सीमारेषेच्या बाहेर ट्रॅव्हल झालेला पाहायला मिळाला. या चेंडूवरती चौकार आलेला आपल्याला पाहायला मिळाला. आणि धावसंख्या 4 धावा आहे.
दादा आतमध्ये बॉल पडला, 6च्या बाहेर कुठं पडला बॉल? पंच आहेत, आम्ही चेक करतो. कॅमेरा आहे, तुम्ही जावा, तुम्ही फिल्डिंग घेऊन या, फिल्डर आतमध्ये या चला. आणि मी तुम्हाला अगोदरच सांगितले मॅच सुरू व्हायच्या अगोदर कॅप्टन, पंचाचा निर्णय फायनल कॉल आहे. त्याचबरोबर वाकेश्वर स्पोर्ट्सला सलामीवर पाठवून द्या. पंच निर्णय कळवा. थर्ड अंपायर आमचे या ठिकाणी निर्णय कळवत आहेत. चौकार आहे. तुमचा या ठिकाणी 12 खेळाडू समालोचन कक्षामध्ये आहे कॅप्टन, त्यांनी युट्यूब वरती चेक केलंय. सगळं तुमच्या बेतानं चालणार का सांगा मला फक्त. तुमचा 12 खेळाडू या ठिकाणी युट्यूब वरती त्यांनी पाहिलेले थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये तो स्वतः आहे. दरम्यान या ठिकाणी ज्यांनी आपल्याला चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस स्पॉन्सर केलेलं आहे मान्य श्री अविनाश भोसले साहेब, युवा उद्योजक, नवी मुंबई. वाकुडे गावची रन मशीन दीपक कांबळे आणि दुसऱ्या बाजूला ओमकार माने. आणि पहिलं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती वाई एक्सप्रेस दशरथ वाडकर. एक भन्नाट वेगवान गोलंदाज आहे. त्याचबरोबर चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन कशी करायची त्याला काही सांगायची गरज नाही. लेदर क्रिकेटमध्ये देखील याच खेळाडूचं खूप मोठं नाव आहे. ओपन क्रिकेट देखील याच खेळाडूने गाजवलेल्या दशरथ वाडकर. समोर आहे वाकुडे गावची रन मशीन, गन मशीन दीपक कांबळे. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जाऊया मॅचच्या दिशेने. पंचांचा ग्रीन सिग्नल, लेट्स प्ले, जास्त वेळ खर्च करू नका. पहिला बॉल अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाला. परफ्यूम बॉल, नाकापासून मातीचा सुगंध दरवळ जाणार हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. यावेळी खांद्याचा अतिरिक्त वापर केलेला पाहायला मिळाला दर्शकाच्या माध्यमातून. शोल्डरचा अतिरिक्त वापर. त्यानंतर पाहिलं फॉल थ्रो अप्रतिम, ऍक्शन अप्रतिम, क्लीन अँड क्लिअर ऍक्शन आपल्याला पाहायला मिळेल दर्शकाची अप्रतिम. जर पाहिलं तर रनअप पहा, रिदम पहा, सुंदर गोलंदाजी. आणि वेगावरती स्वार कसं व्हायचंय दीपक कांबळे याला माहिती आहे. उगाच या खेळाडूला वाकुडे गावची रन मशीन, गन मशीन म्हटलं जात नाही. त्याच्या बॅटीतून येतोय षटकार, जशास तसं उत्तर. पहिला बॉल परफ्यूम, तदनंतर ओव्हर पिच बॉलचा पुरेपूर समाचार. अप्रतिम षटकार, हाय अँड हँडसम. बॅक ऑफ द हँड, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, इन स्विंग. या चेंडूवरती फक्त एक धाव आलेली पाहायला मिळाली. 7 धावसंख्या झालेली पाहायला मिळते. स्कोर कार्डवरती अतिशय रोमहर्षक मॅच, हाय होल्डेज मुकाबला. एका बाजूला जर पाहिलं तर वाकेश्वर स्पोर्ट्स वाकोडे बुद्रुक, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर बोरगाव टीम. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. यावेळी आपटलेला पाहायला मिळाला, अपटी बार पाहायला मिळाला.
पंचाचा इशारा, इट्स व्हाईट बॉल. नक्कीच जर पाहिलं तर पंच देखील अतिशय जबरदस्त पाहायला मिळतात. वन ऑफ द ओव्हर, यस तेच मी म्हणत होतो की वन बॉलचं वॉर्न केलेलं आपल्याला पाहायला मिळते. 8 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजाच्या वरती अतिरिक्त प्रेशर पाहायला मिळाला एका षटकाराने. यावेळी देखील चेंज ऑफ पेस, वाईड +1. हे क्रिकेट आहे, हे क्रिकेट आहे. अनेक मोठमोठे गोलंदाज अशा प्रेशरमध्ये नक्कीच थोडेसे वायबल झालेले पाहायला मिळतात. म्हणजे जरी इंटरनॅशनल क्रिकेट असेल ना, अशा वेळी देखील अमोल भाऊ अशा घटना होतात. कारण क्रिकेट आहे, अनिश्चिततेचा खेळ आहे. ज्याच्या रक्तामध्ये क्रिकेट आहे ना, तो 100% एफर्ट देत असतो. हरकत नाही. 10 धावसंख्या झालेली आहे. यावेळी अतिरिक्त वेग, ओव्हर पिच बॉल. पाठीमागे बोरगाव संघाचा कॅप्टन आपल्याला पाहायला मिळाला. त्याच्याकडून सी कॉर्नर रिजन मध्ये अतिशय चांगला चेंडू पकडलेला पाहायला मिळाला. फक्त एक सिंगल आलेली पाहायला मिळते. हा चेंडू जर पाहिला ना, थोडासा फुलर लेन म्हणजे थोडासा ओव्हर पिचच्या अजून थोडासा पुढे रिलीज केलेला पाहायला मिळतं. आता स्ट्राईक वरती जर पाहिलं तर ओमकार आपल्याला पाहायला मिळते. यंगस्टर खेळाडू आहे, रायझिंग स्टार खेळाडू, उगवदा सितारा आहे, कोहिनूर हीर आहे. त्याला ओमकार याला चमकण्याची संधी आहे. अप्रतिम अप्रतिम स्ट्रोक निघून जातोय सी कॉर्नरच्या वरून हवाई सफर करत. हेलिकॉप्टर षटकार. मित्रांनो, शॉट आवडला असेल तर टाळ्या वाजवू देत या कोहिनूर हिऱ्यासाठी. नक्कीच आपल्या 32 शिराळा तालुक्याचा एक मानाचा तुरा मैदानामध्ये वाकुडे गावचा मान अभिमान आणि सन्मान. ओमकार, वय वर्ष 17. काय शॉट आहे. यावेळी देखील आडव्या बॅटिंगनी अक्रॉस अक्रॉस एक धाव कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चाललाय आणि यावेळी काय होत आहे, काय होत आहे, काय बिघडत आहे. बॅटर सेफ आहे, सेफ आहे. थोडेसे लेट झालेले पाहायला मिळाले अमित दादा. आणि चप्पल चित्ता, वाकुड्याचा चप्पल चित्ता आहे ना, जबरदस्त धावतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली 19. मॅच ऑन. सहा चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. मॅच ऑन, गेम ऑन. जबरदस्त मॅच. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं, मान्यवरांचं आम्ही पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. हाय होल्डेज मुकाबला. एक बाजूला बोरगाव टीम, दुसऱ्या बाजूला 32 शिराळा तालुक्यातील हे नाग वाकेश्वर स्पोर्ट्स वाखोडे बुद्रुक टीम. दुसरे षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती. क्रिकेटचा भला मोठा अनुभव असणारा, अनेक उन्हाळे ज्यांनी फक्त पाहिलेले नाही तर त्या पावसामध्ये अनेक वेळा ते भिजलेले आहेत, महाराष्ट्र पोलीस अमित वाडकर सर आपल्याला पाहायला मिळतात. समोर जर पाहिलं तर दीपक कांबळे, वाकुडे गावची रन मशीन, गन मशीन आपल्याला पाहायला मिळते. एक षटका त्यांच्या बॅटीतून आलेला आहे. सहा 17चं समीकरण. अप्रतिम स्ट्रोक स्लॉट मध्ये आलाय. त्याला पार्किंग प्लॉट मध्ये पाठवून दिलाय. उगाच म्हटलं जात नाही दीपक कांबळे याला वाकुडे गावची रन मशीन, गन मशीन. कालच्या दिवसामध्ये अक्षरशः धावांची बरसात केलेली पाहायला मिळाली दीपक याच्या बॅटीतून. आणि आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं ना तर जबरदस्त बॅटिंग, अप्रतिम बॅटिंग. पहिल्या चेंडूवर एक मोठा विस्फोट षटकार आलेला आपल्याला पाहायला मिळाला. सर्व खेळाडू एकत्र यायचं नाही, तुम्ही थोडेसे पाठीमागे राहा, सगळ्यांनी एकत्र येऊ नका. पहिल्या चेंडूवरती अप्रतिम षटकार आलेला पाहायला मिळाला. पंचांचा इशारा, इट्स नो बॉल. आयोजन कमिटी आहे ना, प्लीज तुम्ही तुमचं नियोजन करा. पंच त्यांच्या निर्णय देत आहेत. वेळ खर्च करू नका प्लीज, आम्ही विनंती करतो. एक्स्ट्रा वेळ खर्च करू नका. एक्स्ट्रा वेळ प्लीज तुम्ही खर्च करू नका, आम्ही तुम्हाला विनंती करतो. सर काय निर्णय आहे. यस अमोल काय म्हणतात बघा.
चला हा फेअर बॉल घोषित केलेला आहे, षटकार आलेला आहे. या वेदिकेला अप्रतिम स्ट्रोक सजवलेला पाहायला मिळतोय. दीपक कांबळे यांच्या बॅटून एक सिंगल आलेली आपल्याला पाहायला मिळाली. आता चेंडू शिल्लक आहे ते 4 चेंडू मध्ये धावांची आवश्यकता आहे 10. 4 धाचं समीकरण. एक मोठा स्ट्रोक नक्कीच मॅच मध्ये कमबॅक करू शकतो बत्तीशिराळ तालुक्याचा. यावे अप्रतिम कोयनूर हिरा, नाव आहे ओमकार मानेच्या बॅटून आलाय षटकार. काय बॅटिंग करतोय हा योद्धा, अक्षरशः आग ओकली आहे, इम्प्रेस केले आहे. नक्कीच जर पाहिलं तर प्रत्येक प्रेक्षकांच्या हृदयावरती राज केले ओमकारने. 3 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. तीन चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता. यावेळी काय होतंय, काय बिघडतंय, फेअर बॉल. 2 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. अप्रतिम मॅच, काजाचा ठोका चुकवणारी मॅच. मित्रांनो, मॅच आवडली असेल तर दोन्ही संघासाठी टाळ्या उजवू देत. जबरदस्त मॅच, काटेकी टक्कर. यावेळी बॅटीची हलकीशी कडा. चेंडू लॉंग स्टॉप रिझन मध्ये ट्रॅव्हल होत असताना फक्त एक सिंगल आलेली आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त मॅच, काय मॅच चालली यार. 1 चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता आहे. सामना कंपल्सरी चेज आहे, याची नोंद घ्या. 1 चेंडू 3 धावा 1 चेंडू. काय होत आहे, काय बिघडत आहे. कारण मॅच जर पाहिलं ना, या मॅच मध्ये संघ जिंकेल तो सरळ फायनल मध्ये धडक मारेल. अक्षरशः ओमकार आणि संपूर्ण प्रेक्षकांच्या हृदयावरती राज केलाय. 1 चेंडू 3 धावा. काय होत आहे, काय बिघडत आहे. अप्रतिम इनसाइड आउट आणि चल बाद. परंतु बॅटिंग जबरदस्त, अक्षरशः जिंकणाऱ्या टीमला घाम फोडणारा हा योद्धा आहे. वाकुडे गावचा कोयनूर हिरा, नाव आहे ओमकार. झालेल्या मॅच मध्ये बोरगाव संघ फायनल मध्ये धडक मारतोय. अभिनंदन बोरगाव संघ, तुमचं नक्कीच कौतुक आहे. शेवटचा चेंडू जर पाहिलं तर थोडा शॉट फसला, एलिव्हेशन मिळालं नाही आणि बाउंड्री लाईन वरती अतिशय चांगला झेल पकडला. बॅटर आउट झाला. स्वराज्य 11 मानेवाडी वाकुडे बुद्रुक आयोजित वायकेश्वर चषक 2026 मध्ये फायनल मध्ये धडक मारणारा पहिला संघ ठरतोय बोरगाव वाई. सर्व प्रेक्षकांची अक्षरशः मन जिंकलेली पाहायला मिळाली ओमकारने. खरोखर कौतुक करावं तेवढं थोडं आहे.